नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, मागच्या काही कालावधीपासून मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार बोलत आहेत. आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना वेगवेगळ्या पोस्ट किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर चर्चा होत आहेत की मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का गेले. आता तुम्ही मागच्या 8 दिवसाचा जर कालावधी पाहिला असेल तर या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये साधारणतः बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या विविध जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते पूर्णपणे खरडून गेलं, पूर्णपणे शेतीचं नुकसान झालं. आणि अशा वेळेला मनोज जरांगे पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी अगदी पाण्यातून, चिखलातून रस्ता काढत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावरून त्यांनी कृषी मंत्र्यांना फोन लावला. कृषी मंत्र्यांना बोलताना त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, राजकारण हा विषय बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळाली पाहिजे आणि तीही मदत ही त्यांना पूर्ण मिळाली पाहिजे. जेवढं त्यांचं नुकसान झालेलं आहे तेवढे त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि ती सरसकट मिळाली पाहिजे. म्हणजे पंचनामे वगैरे सगळं बाजूला ठेवा, कारण पंचनामा करण्याची गरज नाही. प्रत्येकाचं शेत वाहून गेले, प्रत्येकाचं शेत खरडून गेले आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांनी डायरेक्ट अशी मागणी केलेली आहे. पण या मागणीनंतर वेगवेगळ्या लोकांनी चर्चेला सुरुवात केली किंवा सोशल मीडियामध्ये असेल किंवा इतर काही ठिकाणी असेल, त्यांच्यावर वारंवार एका गोष्टीचा आरोप केला जातोय की जरांगे पाटील काय 100% राजकारणात जाणार आहेत का आणि म्हणूनच मग त्यांनी आरक्षणाचा मुद्दा सोडून शेतकऱ्यावर आलेले आहेत का. किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांना म्हणजे आरक्षण हा मूळ मुद्दा त्यांनी बाजूला करून शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आलेत, कारण आता त्यांना विधानसभा डोळ्यासमोर दिसते. असे वेगवेगळे प्रश्न सोशल मीडियामधून विचारले जात आहेत. पण मूळ मुद्दा काय आहे, नेमकं जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून डायव्हर्ट होऊन शेतीवर आलेत का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या याच्या मागे काय नेमकं आहे, कारण काय आहे ते पाहावं लागेल. तर सुरुवातीला आपण पाहू की जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा सोडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आलेत का. तर याचं पहिल्यांदा स्पष्टपणे उत्तर आपल्याला असं सांगावं लागेल की आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मागच्या 40 वर्षापासून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला 40 वर्षापासून कोणताही नेता, कोणताही सरकार, कोणताही पक्ष अजूनपर्यंत तरी वाचा फोडू शकलेला नाही किंवा मराठ्यांना न्याय देऊ शकलेला नाही. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची एक आशा निर्माण झालेली आहे आणि ती मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली. आणि अशा वेळेला नेमकं आरक्षणाचा लढा ऐन अंतिम टप्प्यात असताना अचानकपणे मनोजदादांनी शेतकऱ्यांचा प्रश्न का हातात घेतला, हा मूळ महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आरक्षणाचा लढा जो आहे तो चालू राहणार आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. आरक्षणासाठी तर हा लढा ज्यांनी उभारला ते मनोजदादा स्वतः येत्या 29 तारखेपासून म्हणजे 29 सप्टेंबर पासून परत पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या, या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मागच्या काही वर्षात लाखोंच्या संख्येने शेतीच्या नापिकीला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हा या पुराने आणि पावसाने हिरावून घेतलेला आहे. मुळातच सोयाबीनला ज्या फडणवीस साहेबांनी 6,000ची मागणी केली होती, आज त्यांचं सरकार असताना 4,800 रुपयाची त्यांना हमी भाव दिला जातो. किंवा कापसाचा असेल किंवा हळदीचा असेल किंवा ऊसाचा असेल, या सगळ्या पिकांच्या हमी भावाची एकीकडे अशा पद्धतीनं विल्हेवाट लावलेली आहे की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्या शेतीतून कोणताही नफा मिळणार नाही, जेणेकरून शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त स्वतःचं घर किंवा कुटुंब कशा तरी पद्धतीनं चालवता येईल इतक्या बेकार परिस्थितीनं कांदा असेल, ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या पिकांना भाव मिळत आहे. आणि नेमका अशा वेळेला काहीतरी शेतकरी काय करतात, तर खरीप हंगाम सुरू झाला की लोकांकडून, सावकाराकडून व्याजानं पैसे घे, बँकेतून लोन काढ किंवा आपलं सोनं नाणं गहाण ठेवून किंवा जे शक्य होईल ते सगळं करून पेरणी करतात. आणि या पेरणीच्या पिकावर, त्या पिकावर त्यांना ते कर्ज वापस करावं लागतं किंवा त्याच्यावर त्यांच्या लेकराबाळांचं शिक्षण असतं, लेकराबाळांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून या पिकांवरच शेतकऱ्यांची सगळी आशा असते. आणि नेमकं याच वेळेला या महापुरामुळे किंवा या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सगळं पीक हातचं गेलेलं आहे आणि अशा वेळी शेतकरी पूर्णपणे खचलेला आहे. मग हा खचलेला शेतकरी परत पुन्हा चुकीच्या दिशेने जाऊ नये किंवा चुकीची पावले त्यांनी उचलू नये आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात या खरीप हंगामाच्या शेवटी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत काही बरं वाईट होऊ नये म्हणून आपला मूळ मुद्दा जो आहे आरक्षणाचा तो चालू ठेवलेला असतानाच मुळात इथल्या सगळ्या जाती धर्म विसरून जातीपातीच्या पलीकडे शेतकरी नावाची एक जात आहे, ज्या शेतकऱ्याचा इथल्या भारताच्या जीडीपी मध्ये जरी वाटा नसला किंवा कमी असला तरी इथल्या भारतीय लोकांना जगवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, जो वाटा कधीही कोणी मोजत नाही. अशा शेतकऱ्यांच्या
मनामध्ये काही वाईट विचार येऊ नये आणि त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मनोज दादा जरांगे पाटील हे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांना सरकारकडून ताबडतोब मदत मिळवून देण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा आहेत की आरक्षणाचा मुद्दा का सोडून दिला आणि ते शेतकऱ्याच्या बांधावर का गेले किंवा मग त्यांना राजकारणच करायचं आहे का किंवा मग त्यांना विधानसभा लढवायची आहे म्हणूनच ते शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन येत आहेत का, तर याचं उत्तर मुळीच नाहीये. मुळात मनोज जरांगे पाटील हे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांनी याच्यापूर्वी म्हणजे आरक्षणाचा लढा तर त्यांचा चालूच आहे मागच्या कित्येक वर्षापासून, पण सुरुवात जेव्हा त्यांनी केली होती तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली होती. मुळात त्यांचा पिंडा हा शेतकरी आहे, मुळात त्यांचं घर शेतकरी आहे आणि ते इथल्या शेतकऱ्यांना आपलं मायबाप मानतात. ते कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही समाजाचे असो. म्हणजे जात पातीच्या पलीकडे त्यांनी आज बोलताना असं सांगितलं लोकमतशी बोलताना की ते म्हणले की इथली सगळ्यात महत्वाची जात किंवा आता सध्या जर महत्वाची जात कोणती असेल तर ती जात आहे शेतकऱ्याची जात आणि ती वाचली पाहिजे. जर शेतकरी वाचला तर मग इथले वेगवेगळे जाती धर्म वाचतील, शेतकरी वाचला तर इथली जनता वाचेल, शेतकरी वाचला तर इथल्या पुढच्या पिढ्या वाचतील आणि शेतकरी वाचला तरच इथल्या पुढच्या पिढींना आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला लढता येईल. म्हणून शेतकरी वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि त्यामुळे जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत. पण काही लोकांना सवय असते, काही लोकांना असं वाटतं की आपलं नेतेपद धोक्यात येईल, काही लोकांना असं वाटतं की आपलं राजकारण धोक्यात येईल आणि म्हणून मग हे सगळं धोक्यात येऊ नये म्हणून जी लोक प्रयत्न करत आहेत, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांना जर बदनाम केलं तर आपली खुर्ची सेफ राहील, आपलं पद सेफ राहील आणि आपली राजकीय पत जशाला तशी राहील, ती टिकून राहील आणि म्हणून मग हे सगळे लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. म्हणून माझी कळकळीनं सगळ्या बांधवांना विनंती आहे, फक्त मराठा समाजातल्याच नाही तर सगळ्या शेतकरी बांधवांना, शेतमजूर बांधवांना, सगळ्या गोरगरीब दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना आणि सगळ्या 18 पगड जातींना आणि ओबीसी बांधवांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटील हे जातीयवादी नेतृत्व नाही, ते विशिष्ट एका जातीसाठीच फक्त काम करतात असं नाही किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या वागण्यातून त्यांच्या कृतीतून फक्त एकाच जातीला जवळ केल्या जातं बाकीच्यांना दूर सारल्या जातं असं नाही. फक्त आणि फक्त ते स्वतःच्या जातीचा हक्क आरक्षणाचा मागत आहेत, त्याला चुकीच्या पद्धतीने तुम्ही पाहतात किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्या जात आहे आणि म्हणून तुमच्या मनातले गैरसमज दूर करा. ज्या वेळेला शेतकरी म्हणून सगळ्या जाती धर्म जेव्हा संकटात आहेत, सगळ्याच जाती जेव्हा संकटात आल्या तेव्हा त्या प्रत्येक जातीसाठी त्यांच्या बांधावर जाऊन काम करणारा एकमेव नेता म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आहेत. म्हणून जातीपातीच्या पलीकडे जरांगे पाटलांना स्वीकारा, कारण उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य आणि इथल्या गोरगरीब जनतेच्या भविष्याचे ते शिल्पकार ठरणार आहेत आणि म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहा ही तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. याचबरोबर मी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगेन की जरांगे पाटील हे केवळ मराठा आरक्षणाचं काम करतात म्हणून ते फक्त मराठा समाजाविषयीच फक्त त्यांची तळमळ आहे असं नाही, तर तो माणूस ही जात त्यांना सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याहीपेक्षा शेतकरी ही जात खूप महत्वाची आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणून कोणीही मनामध्ये भ्रम किंतु परंतु ठेवू नका. जरांगे पाटील कधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरकटले नाही, कधी आरक्षणाचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यांना मदत दिली नाही, पण आरक्षणापेक्षाही महत्वाचा मुद्दा होता इथला शेतकरी जगणं, इथला माझा गोरगरीब शेतकरी राजा जगणं आणि त्यांच्या घरच्या पिढ्या जगणं आणि त्यांना वाचवणं हे खूप महत्वाचं होतं आणि म्हणून जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा चालू असताना शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून परत एकदा सांगतो की जरांगे पाटलांबद्दल भ्रम ठेवू नका, सगळ्यांनी जरांगे पाटलाच्या सोबत ताकदीनं उभं राहा. सगळ्या 18 पगड जाती सहित सर्व मुस्लिम बांधवांनी, धनगर बांधवांनी, ओबीसी बांधवांनी सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहा. आणि महत्वाचं म्हणजे जर समजा तुम्हाला तुमच्या घरातल्या लेकराबाळांच्या शिक्षणाची चिंता असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे तर गोरगरीब लेकरांसाठी आपल्याकडं आपण आपलं एक एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे. त्या ऍप मध्ये गोरगरिबाची कोणतीही लेकरं अगदी कमीत कमी पैशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकू शकतात. आपल्याकडे न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत जे फक्त आपल्या हाताच्या 10 बोटावर संपूर्णपणे इंग्रजी शिकवतात बोलायला. म्हणजे आज आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जाऊन एवढ्या फीस भरतो, एवढ्या 50-50 हजार, 60-60 हजार, 1-1 लाख रुपये फीस भरतो का तर मुलांना इंग्रजी येत नाही म्हणून. पण तुम्ही फक्त 300 रुपयामध्ये आपल्या मुलांना इंग्रजी शिकू शकता. त्याचबरोबर नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, एनएमएमएस असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा बेसिक गणित आणि संपूर्ण मराठी व्याकरण सारखे जे कोर्सेस आहेत ते सगळे आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन या ऍप मध्ये आहेत. मराठी व्याकरण तर फक्त आणि फक्त 100 रुपयाला आहे. तसेच इतर बॅचेसही स्वस्त आहेत. पण कोणाकडे पैसे नसतील किंवा कोणाच्या घरी आई वडील, एखादे आई किंवा वडील यांनी जर नापिकीला कंटाळून, कर्जबाजारीपणाला कंटाळून किंवा कोरोनामध्ये किंवा इतर काही कारणास्तव अपघातामध्ये स्वतःचा जीव गमावला असेल तर अशा सगळ्या गोरगरीब मुलांसाठी हे सगळं फ्री सुद्धा आहे. त्याच्यामुळे एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करा, त्याच्यातले विविध कोर्स तुमच्या मुलांना घ्या. त्याचबरोबर माझ्या एटीएम गुरु या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.